धन्यवाद कुणालजी दाते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर येतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नगरसेवक चषकामध्ये भारतातील सर्वाधिक स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या नवी मुंबईमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं नगरसेवक चषकामध्ये हार्दिक 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 असं स्वागत. तर क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असणार आहे विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय कोयना सोळशी कांदाटी. तर आनंदित मात्र प्रेक्षक असतील कारण दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊन पोहोचलेत. एकदा हात वरती करा सर्व पाठीराखे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हा सर्वांचं स्वागत. असं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय कारण पहिल्यांदाच तुमच्या संघाने प्रवेश घेतला आणि क्वार्टर फायनल मध्ये धडक घेतली. सेमीफायनल साठी शुभेच्छा असतील परंतु दुसरा संघ देखील तेवढाच ताकदवान पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर जसवीर सिंग गोलंदाजीसाठी दाखल होईल डोंबिवलीचा. तर फलंदाजीसाठी घोडे पारूडचा असणारा निखिल जाधव. आम्ही त्याला गिरगावचा म्हणतो कारण गवालिया टँक गिरगाव परिसरामधील दक्षिण मुंबईतील एक नामवंत खेळाडू. 5 षटकांचा सामना आहे सर. लाईट बंद करा. तानाजी काका पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने शशी सटम सर जातील. तर दुसऱ्या बाजूला मोरबीचा ओमकार पाटील अर्थातच रायगडमधील मोरबी नावाच्या संस्थांचा युवराज अर्थातच ओमकार पाटील फलंदाजीसाठी मैदानात जातोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील गोलंदाज जसवीर सिंग डोंबिवलीतील. हा देखील गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विक्रांत केनी प्रतिष्ठान प्रथमेश आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये. तर सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना सकाळच्या 17 पासून आतापर्यंत पाहिले तर भल्या भल्या संघांना धक्कादायक निकाल. सकाळच्या पहिल्या सामन्यापासून आपण धक्कादायक निकालांची नोंद आजच्या दिवसभरात झाली आहे. जो संघ तुम्ही संभाव्य विजेता म्हणत होता तो संघ पराभूत झाला आणि भलता संघ आतापर्यंत जिंकलाय. म्हणजे फेवरेट संघ माघारी परतलेत परंतु नवनवीन संघांनी चांगली कामगिरी केली. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे जसवीर गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी निखिल जाधव. बिग हिट करण्याचा प्रयत्न मागील सामन्याच्या प्रमाणे याही सामन्यातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. नरेंद्रचं कौतुक करावं लागेल. एक सुरेख झेल पकडला जातो. उल्हासनगरचे नरेंद्र एसटी रक्षकाच्या भूमिकेत आणि निखिल ज्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होता काही न करता माघारी परततोय. निखिल आणि त्याच्या जागा घेण्यासाठी मात्र संपूर्ण KSKचा सुपरस्टार अर्थातच हातनोट नगरीचा असणारा खेळाडू मैदानात येतो. चंद्रकांत घाडगे अर्थातच चंदू फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. तर जसवीरला पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे. जसवीर विषयी देखील सांगायचं झालं तर या संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये अधिरा 11 असेल त्याचबरोबरीने विक्रांत केनी प्रतिष्ठानसाठी चांगली कामगिरी जसवीरने केली आहे. हो सुरेख गोलंदाजी ही जसवीरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य. बॅटच्या रेंजमध्ये चेंडू टाकत नाही. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट आणि त्याचबरोबरीने गुडलेन स्पॉट आणि शॉर्ट पिच गोलंदाजी हे जसवीरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करणं आणि तदनंतर चेंडू आतमध्ये आणणं ही जसवीरची गोलंदाजी ओळखली जाते. आणि ओमकार पाटीलसाठी देखील त्याच पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय. जसवीर सिंग फ्रॉम डोंबिवली याचा आपण पाहत आहोत नवी मुंबईची मानाची क्रिकेटची स्पर्धा नगरसेवक चषक 2017. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. अखूट टप्प्याचा चेंडू परंतु पंचांचे हात मात्र आता उंचावलीत कारण स्वैर चेंडू घोषित केला जातोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण पाहत आहोत प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहतोय. आजचा दिवसात प्रभावित केलं प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने कारण शुक्रवारच्या दिवशी एवढी गर्दी कुठे पाहायला मिळत नाही आणि पावसाळी स्पर्धेत तर नाहीच नाही. परंतु त्याचबरोबर माझ्या मते युट्यूबला देखील बरेचसे लोक सामना पाहत असतील त्या देखील सर्व खेळाडूंचं आणि त्या क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत. कारण हा सोहळा जे प्रत्यक्षपणे मैदानात येऊन पाहू शकत नाहीये ते मात्र tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षेपण होत आहे ते घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु या क्रिकेटपासून दूर राहत नाहीयेत. आपलं हे स्थानिक क्रिकेट आहे. रबर बॉलचं क्रिकेट असेल टेनिस बॉलचं क्रिकेट असेल ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय. जसवीर सिंग ओमकार पाटीलसाठी
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवर नियंत्रण नव्हतं जसवीर यांच्या. आणि पिचिंग तीच आहे, फक्त दिशा कुठेतरी चुकीची होते. त्याचा फायदा या ठिकाणी केस केला होताना पाहायला मिळतोय. कोयना, सोसी, कांदाटी या परिसरातील संघांना नद्यांची नावं आहेत. महाबळेश्वरमधून जर पाहिलं तर 5 नद्यांचा उगम होतो. काही देशावर तर काही कोकणामध्ये त्या वाहत येत असतात. आणि संघ उसळता चेंडू मात्र आता पाहायला मिळतोय. महाबळेश्वर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबरीने महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं. त्याचबरोबरीने महाबळेश्वरातून कोयना नदी जी वाहते महाराष्ट्राची जीवदायिनी म्हणून ओळखली जाते. वीज निर्मिती त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होताना आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचबरोबरीने महाबळेश्वर म्हटलं तर पुढचा चेंडू एक वेगळा फटका, लेटकटचा फटका खेळला जातोय. आणि महाबळेश्वर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ते का तर अफजल खान ज्या वेळेला महाराष्ट्रावर चालून आला, आवर्जून महाराजांनी प्रतापगड निवडला. कारण 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 प्रतापगड का निवडला? कारण पसरणीचा घाट चढून अफजल खानाला तोफा घेऊन प्रतापगडाला येणं शक्य नव्हतं, म्हणून महाबळेश्वरची निवड झाली, प्रतापगडाची निवड झाली होती. तर विकेट करण्याचा प्रयत्न आणि अफजल खानाचा वध होण्यासाठी मात्र त्याला महाबळेश्वर गाठावं लागलं. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशीच शिवछत्रपती शिवरायांनी जुलमी अफजल खानाचा वध केला होता. अर्थातच त्या परिसरातील असणारे मावळे खेळतात असं म्हणू. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जाऊ या ठिकाणी पाहतोय एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा, अर्थातच नगरसेवक चषक क्रीडा स्पर्धा पाहतोय. जी क्रीडा स्पर्धा आज मात्र लोकप्रियचे विक्रम तोडताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला थेट यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावची गती मात्र आटली, कारण निखिल जाधव पहिल्या षटका चेंडूवर बाद झाल्यानंतर धाव फलक कुठेतरी थांबला आणि जसवीर सिंग जो मागील मॅच मध्ये बेंचवर होता आणि जो समालोचन कक्षात 12वा खेळाडू होता, त्याला खेळवण्याचा कर्णधार अर्थातच प्रथमेश असेल, त्याचबरोबरीने जय असेल यांचा निर्णय पत्त्यावर पडतोय. आणि जो जसवीर मागील मॅच मध्ये बेंचवर होता त्याने 4 धावांचं पहिलं षटक टाकलंय. तर हे क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळत असतात. तर घाई करायची आहे, कारण शेवटचा सामना आजच्या दिवसभरातील आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येतात प्रदीप नैनित, अर्थातच पुणे पोलीस, डॉन पुणे पोलीस संघाचे सर्वा गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी डॉन दाखल होत आहेत. फलंदाजीसाठी ओंकार. एक मोठा फटका ओंकारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे का? आणि षटकार या ठिकाणी वसूल केला जातोय. षटकार जेल मात्र सुटतोय आणि रूपांतर मात्र ओंकार पाटील करतोय 6 धावांसाठी. षटकार ओंकार ऑन फायर. मोरबीचा युवराज झळकतोय, षटकार लगावतोय. मॅन फ्रॉम मोरबी ओंकार पाटील. पुढचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने पाहायला मिळतो. चांगला चेंडू. तर ही खासियत आहे प्रदीप नैनित यांच्या गोलंदाजीची. क्रॉस ऑन ऍक्शन आहे. ऍक्शनच्या जोरावर मात्र बीट करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्याचबरोबरने क्रिकेटचा छंद देखील त्यांनी जोपासलाय. म्हणूनच की काय डोंबिवलीच्या संघाने त्यांना खास पुण्यावरून क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पाहायला मिळते 4 धावांवर. पुन्हा एकदा प्रदीप नैनित चंदू याच्यासाठी. हा चेंडू उसळता चेंडू या ठिकाणी कदाचित हातातून चेंडू निसटलाय. आणि रबर बॉलमध्ये ज्यावेळेला ओला रबर बॉल असतो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कुणाची आपण हा संपूर्ण 2 महिन्याचा रबर बॉलचा हंगाम पाहिला तर बीमरची नो बॉल बरेचसे पाहायला मिळाले. हातातून चेंडू निसटणे स्वाभाविक आहे. ज्या वेळेला सातत्याने रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेला या गोष्टी पाहायला मिळतात. परंतु या सर्व धावा पथ्यावर पडतायत KSKच्या आणि त्यांच्या धावसंख्येत कुठेतरी बढोतरी होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मी आभारी आहे विवेक सुतार यांचा, किरण मेहर यांचा, त्याचबरोबर अविनाश सुतार यांचा आणि महेश सुतार साहेबांचा देखील, ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी दुसऱ्या वर्षी समालोचन करण्याची संधी मिळते. हा चेंडू मात्र एक
एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, कारण चंदू धावण्यासाठी पटा येत आहे. तर SP संघात तो 2 वर्ष खेळला, परंतु क्षेत्ररक्षण यासाठी तो खेळताना पाहायला मिळाला, कारण 3 क्षेत्ररक्षकांचं क्षेत्ररक्षण एकटा करतो. आणि त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट तर आज संपूर्ण नवी मुंबईने पाहिली. जी काय आहे तो पिंक कलरचा टी-शर्ट परिधान केलेला आहे, अर्थातच यस स्पोर्टचा. तर तो खेळाडू आपण पाहतोय चंद्रकांत घाडगे. तर गोलंदाजीसाठी प्रदीप नैनित त्यांचा चेंडू पैकी सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने ओमकार पाटील, ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. समोर साईड स्क्रीनचे एक चाहते आहेत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करून. त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी बाजूला व्हा. धन्यवाद. केलेली विनंती मान्य करणारे प्रेक्षक म्हणजे नवी मुंबईचे प्रेक्षक पुन्हा एकदा सिद्ध झाले. तर धावसंख्या 4ने पुढे जाते. ओमकार पाटील एका बाजूने किल्ला लढवतात, प्रदीप नैनित यांच्या गोलंदाजीवर हल्ले चढवतात. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर हाई चेंडू खाईचा आखूड टप्प्याचा होता, फायदा उचलला ओमकारने. आता मात्र चांगला टप्प्यावर चेंडू होता, परंतु ओमकार पाटील रायगडच्या क्रिकेटचा मीही एक मातब्बर खेळाडू याचं उत्तम उदाहरणच देतो. एक जबरदस्त षटकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. तर KSKचे चाहते टाळ्या नाही आल्या या षटकाराला. हा तर टाळ्या शिट्या हा क्रिकेटचा पार्ट आहे, ते नसेल तर क्रिकेटमध्ये मजाच नाही. आणि तुम्ही येण्याने देखील या स्पर्धेत रंगत आली आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू आता मात्र उसळी घेताना हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक जरूर झालं. या चेंडूवर उसळी घेणारा चेंडू प्रदीप नैनित यांचा संघाची धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू असताना 25 धावांवर 3 षटकांची समाप्ती होते. 25 धावा, माफ करा 2 षटकं झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावर होत आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणी नगरसेवक चषक, अर्थातच शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा, शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर आजच्या प्रमाणे उद्या देखील तुम्हाला सर्वांना या ठिकाणी यायचंय, कारण महाराष्ट्रातील अव्वल संघांपैकी एक डिंगडॉंग पुणे, प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने सध्याच्या घडीला रबर बॉल मध्ये अव्वल संघांमध्ये एक असणारा विक्रोलियन्स विक्रोळी हा देखील उद्या या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. नवी मुंबईचा नामवंत संघ वरद स्वस्तिक हा देखील उद्या तुम्हाला या ठिकाणी अरविंद राणाला या ठिकाणी तुम्ही खेळताना पाहणार आहात. उद्या GI11 देखील या ठिकाणी तुम्ही खेळताना पाहणार आहात. शांतीबाई मोठा यांचा संघ देखील या ठिकाणी येईल. उमेश 11 खारला देखील उद्या या ठिकाणी तुम्ही खेळताना पाहणार आहात. त्याचबरोबर रायगडचा गतवर्षीचा विजेता निलेश परदेशी आणि कंपनी ट्रायडंट हा देखील उद्या खेळताना पाहायला मिळेल. परंतु उसळी घेणारा हा चेंडू बीट होत आहेत, बॅट्समन बीट्स होत आहेत. कीपर संघाची धावसंख्या आता पहिला फलंदाज 1 धाव पूर्ण करण्याच्या आत 1.5 धावा पूर्ण करतो तो चंदू. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावांवर धावसंख्या. जसवीरची गोलंदाजी तुम्ही पुन्हा एकदा पहा. आखूड टप्प्याची गोलंदाजी करतो, फलंदाजाची टेस्ट घेतो, उसळी घेणाऱ्या चेंडू शरीराच्या दिशेने सोडतो. ही जसवीरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. आता मात्र चांगला कलात्मक फटका पाहायला मिळतोय. दरम्यानच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण केली जाईल. ओमकार पाटील आज मात्र मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय. पॉइंट असेल, कव्हर्स असेल, थर्डमॅन असेल, मिड विकेट असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये मात्र चेंडू टोलावतोय ओमकार पाटील. आणि रायगडचा हा खेळाडू, मी देखील रायगडच्या, कारण रायगडचे खेळाडू आणि नवी मुंबईचे खेळाडू ज्यावेळेला त्यांचा हंगाम सुरू होतो ते मात्र व्यावसायिक क्रिकेटसाठी उपलब्ध नसतात. परंतु पावसाळ्यामध्ये तो रायगडचा आणि नवी मुंबईचा हंगाम थोडासा कमी असेल ग्रामीणचा, म्हणून हे सर्व खेळाडू उपलब्ध होत असतात. पुढचा चेंडू आता मात्र गोल्डन स्पॉटवर चेंडू, परंतु जसवीरने प्रभावित केलाय. कदाचित मागील मॅच मध्ये बेंचवर का बसला होता याचा रागच व्यक्त करतोय की काय, परंतु गोलंदाजीच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. जसवीर प्रभावित करतायत. पंजाबदा पुत्र अर्थातच हरभजन सिंग यांनी देखील कित्येक वर्ष प्रभावित केलं गोलंदाजीने. जसवीर गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत घाडगे यांच्यासाठी. पुढचा चेंडू देखील उसळी घेणारा चेंडू होता. थर्डमॅनच्या दिशेने पुन्हा एकदा डोलावला जातोय. रणनीतीबद्ध गोलंदाजी, परंतु चंदू नावाचा चिता आहे त्या ठिकाणी 2री धाव पूर्ण केली जाते. तर रनिंग बिटवीन द विकेटचा राजा म्हणून देखील ओळखला जातो हा चंद्रकांत घाडगे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते.
तर जबरदस्त क्रीडा सोहळा रंगतोय. नवी मुंबई नगरी मात्र प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये दाखल झाली आहे. नवे दाखल तर रबर बॉलचं सर्वोत्कृष्ट आयोजन नवी मुंबईत होऊ शकते याच दाखवून देत आहेत. पुढचा चेंडू थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जातोय. चंद्रकांत गाडगे अर्थातच चपळतेचं दुसरं नाव, चपळतेचा चीता अर्थातच चंदू. तर नक्कीच चंदू जबरदस्त कामगिरी करतोय. नावातच सगळं काही आहे. विकेट केला जातो. एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढती जाते. संघाची धावसंख्या पुढे जाते. तिसरं षटक या ठिकाणी संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जसवीरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकात 4 धावा आणि याही षटकामध्ये 7 धावा. 2 षटकात केवळ 11 धावा जसवीरने दिल्या. चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा गजर तर त्यासाठी झालाच पाहिजे. एवढी सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. केएसकेचे चाहते देखील टाळ्या वाजवत आहेत. धावसंख्या 32 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सन्मुख सिंग यांचं देखील कौतुक करावं लागेल. कदाचित आज शाळेला दांडी मारली आहे पण दिवसभर स्टेजवर आहेत. क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. तर नक्कीच त्यांच्याशी देखील आपण वार्तालाप करायला आम्हाला जरूर आवडेल. क्रिकेटचे चाहते दिसत आहेत. सकाळपासून व्यासपीठावर शाळेचा गणवेश घालून आहेत. आणि क्रिकेट म्हटलं की किरणजी आपले देखील शाळेचे दिवस आठवतील. कित्येक शाळेच्या दांड्या मारल्या असतील या क्रिकेटच्या खेळावाचून. घरच्यांचा मार आहे आपण देखील क्रिकेटच्या याच खेळावाचून खाल्लेला आहे. परंतु या खेळाने मात्र तुम्हाला सर्वांना बरंच काय दिलंय. 32 धावा धावफलकावर. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू चंदूच्या बॅटमधून निघाला. हा फटका एक बिग हिट केला जातोय. चंदू गाडगे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर केएसकेच्या समर्थकांकडून. तर संघाची संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळते. एक सुंदर फटका नजाकत बरा चंदूच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत ते योगेश पाटील सोनारपाड्याचा खेळाडू, ज्याला मात्र 2 आठवड्यापूर्वी विक्रोळीची पावसाळी सुप्रीमो चषकात मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळाला होता. गोलंदाजी करतोय योगेश ओमकार पाटीलसाठी. टॉस पद्धतीचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाहीये. ओमकार पाटीलच्या काहीशे नाराज काहीशे हातात जरूर असतील. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 4थं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर संघ पाहायला मिळतोय. कोयना सोळसी कांदाटी अर्थातच केएसके महाबळेश्वर सातारा. पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलेला हा संघ. विकेट करण्याचा प्रयत्न हवे चेंडू जाईल. योगेश येत आहेत चेंडूवर आणि चंदूच्या खेळीचा अंत मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. चंदू बाद होत आहेत.
पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश यांच्याकडून षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर षटकार जरूर गेला परंतु त्यातून सावरले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक कोणाला आमंत्रित केलं जात आहे ते पाहायचं आहे. एका षटकात शेवटच्या किती धावा जमवल्या जात आहेत ते पाहायचं आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत या ठिकाणी पुन्हा एकदा नगरसेवक चषकामध्ये. आजचा दिवस नवनवीन संघांनी गाजवला. ज्या संघांना किरणजी आजच्या दिवसामध्ये नवनवीन संघ लिहिलेले होते असं म्हणावं लागेल. श्री 11 संघ सकाळचा हाफ जर पाहिला तर भल्या संघांमधून सेमीला जाऊन पोहोचला. आणि पंतनगर बॉईज या संघाने देखील आज मात्र पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आणि चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संपूर्णपणे मैदानात भगवं वातावरण पाहायला मिळत आहे. आता भगवं म्हटलं तर सन्माननीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आम्हाला जरूर येते. कारण 19 जून 1966 रोजी त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची स्थापना केली गेली आणि तदनंतरची मात्र 51 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना या शिवसेना नावाच्या पक्षाने वेड लावून सोडले. प्रत्येकाच्या मनावर शिवसेना ही 4 अक्षर कोडले. सचिन आणि कारण तदनंतर 1967 साली ज्या वेळेला 66ला स्थापना झाली आणि 67 साली पहिली निवडणूक झाली ठाणे नगरपालिकेची आणि ती मात्र शिवसेनेने जिंकली होती. 68 साली भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली. पुढचा चेंडू उसळता चेंडू फलंदाज गणेश फलंदाजीसाठी आले तर निर्धाव चेंडूचे सांगता होते. गोलंदाज तर एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातो. पाहूया शेवटचा षटक ओमकार पाटीलला स्ट्राईक किती मिळते ते पाहायचं आहे. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावांवर. धावांची 50 पूर्ण करतोय का KSK महाबळेश्वर सातारा. तर पाहूया नगरसेवक चषक 2017 शिरवडे प्रतिष्ठान आयोजित पावसाळी क्रिकेटचं लाजबाब आयोजन. पुढचा चेंडू उसळता चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरंचसं काही होतं या चेंडूवर. उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. धावबादची संधी आणि धावबाद या ठिकाणी होतोय. खेळाडू तर स्ट्राईकवर येत आहेत ओमकार पाटील. तर चेंडूची संगत या ठिकाणी पाहायला मिळते. तर महाबळेश्वरच्या प्रेक्षकांनी आजचं संध्याकाळचं सत्र गाजवलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सचिन. ओमकार पाटीलसाठी टाकलेला हा चेंडू तुमच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू. तर गोलंदाजीसाठी तर एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते. तर शेवटच्या पहिल्या काही षटकांमध्ये धावा ज्या ओघाने सुरू होत्या त्या त्यानंतर कमी झाल्या म्हणावं लागेल कारण 3 षटकात 32 होत्या. परंतु या शेवटच्या षटकात सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. या गोलंदाजाकडून संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. तर पाहूया गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतात सचिन. तर शशी साटम सरांची जागा घेतील विश्वनाथ ठाकूर सर यानंतरच्या डावात. पुढचा चेंडू उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि खरोखर कौतुक करावं लागेल सचिन या गोलंदाजाचं. वांगणी परिसरातील असणारा गोलंदाज आणि शेवटचं षटक सुरेख टाकलं गेलेलं आहे आणि या षटकात तर एकंदरीत 3 धावा या षटकामध्ये दिल्या गेल्या. शेवटच्या षटकात टाकलेली सचिनची वांगणीचा का असणारा खेळाडू त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे ते विक्रांत केनी प्रतिष्ठान. ज्या संघाने मागील सामन्यात विदाऊट लॉस 68 धावा 5 चेंडू राखून चेस केल्या होत्या त्या संघास पुढे 44 धावांचं लक्ष ठेवलंय. परंतु क्रिकेटचा खेळ
कधीपर्यंत असतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत रंगत असतो. प्रत्येक सामना हा नवीन सामना असतो, प्रत्येक ओव्हर ही नवीन ओव्हर असते, प्रत्येक बॉल हा नवीन बॉल असतो. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आजचा दिवसभराचं वैशिष्ट्य देखील तेच राहिलेलं आहे. भल्या भल्या संघांना घरचा रस्ता पकडावा लागला. आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये कोण विजेता होतोय? सकाळचं सत्र जर पाहिलं तर श्री 11 घाटकोपर संदीप कदम यांच्या संघाने सेमीफायनल मध्ये धडक दिली आहे. तर आता त्यांच्या बरोबरीने आणि बॅट्समन 2 मिनिटात आतमध्ये मैदानात आले पाहिजे, कारण 6:15 वाजलेले आहेत. तर त्यांच्या बरोबरीने संदीप कदम यांच्या श्री 11च्या बरोबरीने कोणता संघ सेमीफायनल मध्ये जातो त्यासाठीची लढत आपण या ठिकाणी सुरू आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली वर्सेस KSK कोयना सोळसी कांदाटी महाबळेश्वर सातारा हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. विजेता संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल आणि रविवारी ठीक दुपारी 12 वाजता त्या संघाला या ठिकाणी यावं लागेल. आपण पाहत आहोत नगरसेवक चषक, नवी मुंबईतील मानाची पावसाळी क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा. या परिसराचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबरीने या परिसरातील नामवंत समाजसेवक आणि उद्योगपती अविनाश सुतार यांच्या देखील मार्गदर्शनाखाली, तसेच या क्रीडा स्पर्धेसाठीचे सहकार्य विवेक सुतार, किरण मेहर आणि त्यांचे असंख्य सहकारी शिरवणे प्रतिष्ठानचे ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी झडताना पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने आमचे समालोचक मित्र कुणाल दाते यांचे देखील अथक परिश्रम ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये सकाळच्या सत्रापासून आम्ही या ठिकाणी पाहतोय विश्वनाथ ठाकूर सर, शशी साटम सर, उदय तांडेल आणि तानाजी भोईर काका. त्याचबरोबरीने गुणलेखांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे विक्रांत भोईर, तानाजी काकांचे चिरंजीव गुणलेखकांच्या भूमिकेत पाहतोय. आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये हा सामना आजच्या दिवसभरामध्ये रंगताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसाचा शेवट जरूर जवळ आलाय. माझी आजच्या दिवसातील कामगिरी जरूर या ठिकाणी संपते आणि मी या ठिकाणी आमंत्रित करतोय, तर ते ठरवतील आज की शाम किसके नाम. तर शेवटच्या सामन्यातील शेवटचा डाव घेऊन नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते, तुर्भे, नवी मुंबई. सलामीची जोडी मैदानामध्ये. धन्यवाद चंदू शेट्टी सर. शेवटची मॅच अंतिम 5 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर सिग्नल येतोय विश्वनाथ ठाकूर, मॅन फ्रॉम सानपाडा. इथे पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग अंपायर, स्ट्रायकिंग अंपायर तुम्ही पाहू शकाल सोबत तानाजी भोईर काका. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल सागर सकपाळ आणि या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलं 44 धावा लक्ष्य असेल. पुढे एकदा युट्यूबवर जे आमच्याशी जोडले जवळपास 400 प्रेक्षक सध्या युट्यूबवर ही स्पर्धा अनुभवतात. सकाळच्या सत्रामध्ये 800 पर्यंत ही संख्या जाऊन पोहोचली होती आणि उद्या प्रतीक 11 पुणे संघ देखील दुपारच्या सत्रामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल या स्पर्धेमध्ये. बघू गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला फटका इथे पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर येतोय खणखणीत चौकार. वरद स्वस्तिक 11 नवी मुंबई पहिली मॅच खेळेल GI 11 विक्रोळी या संघाच्या विरुद्ध. दुसऱ्या मॅच मध्ये शिवशक्ती पाले अंबरनाथ
विरुद्ध ट्रायडंट 11 नवी मुंबई म्हणजेच रायगडचा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. तिसरी मॅच असेल किरण बुवा 11 शिरवणे म्हणजेच प्रतीक 11 पुणे विरुद्ध स्टार सीसी उमेश 11 खार या टीमच्या दरम्यान तिसरी मॅच होईल. आणि शेवटची मॅच असेल विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध SJ11 चेंबूर म्हणजेच बंड बॉयज बोरिवली या टीमच्या दरम्यान शेवटची मॅच असेल उद्या. अशा 8 संघ खेळतील. 3 दिवस ही स्पर्धा आपल्या समोर रंगेल. रविवारी या स्पर्धेमध्ये 2 सेमीफायनल फायनल एक महासंग्राम पाहायला मिळेल. त्याचबरोबर रविवारी या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना आहे त्याची माहिती या बॉल नंतर तुम्हाला देईन. या बोला वेगाने चेंडू टाकला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातो थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि त्यावर मिळालेला हा खणखणीत चौकार. हे नाव निश्चितच आपल्या समोर या डीजेच्या माध्यमातून देखील गाजते. तर रविवारी होणाऱ्या प्रेक्षणीय सामन्याच्या बाबतीत मी माहिती देत होतो. यंदाच्या सत्रामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व दुसरा चा विजेता संघ ठरला. अविनाशजी सुतार यांचा संघ शिरवणे प्रतिष्ठान विरुद्ध मॅच असेल रेस्ट ऑफ नवी मुंबई किरण मेहर यांचा संघ. त्या टीमच्या दरम्यान खेळणाऱ्या खेळाडू देखील नवी मुंबईचेच असतील. ती देखील एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला रविवारी 1 वाजता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दिशा नव्हती या गोलंदाजच्या बाबतीत आपण विचार केला तर पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि तसंच होतंय. व्हाईट बॉल आणि यात काढलेल्या 2 धावा म्हणजे 3 धावा आणि संघाच्या खात्यात ऍड केल्या जातात. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते आणि संघ जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 12 या आकड्यावर. खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 1 चेंडू टाकून झाला 12 धावा खर्च केल्यात. खूप खराब गोलंदाजी ते करत असताना गोलंदाज सागर आपल्या टीमसाठी सागर सकपाळ. आता मात्र चांगला फटका चेंडू हवेत आहे. पाहूया किती धावा मिळतात. टायमिंग बेमिसाल चेंडू बाहेर आणि इथे मात्र मिळतील 6 धावा. षटकार टेनिस क्रिकेट आणि त्यानंतर लेदर क्रिकेट याचा संगम मी सातत्याने सांगत आलो. आज आपण पाहिलं असेल बासिल थम्पी असेल आज जो खेळाडू इंडियन A टीम मध्ये सिलेक्ट झाला टेनिस बॉलच्या माध्यमातून IPL नंतर इंडियन A टीम. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल सिराज देखील इंडियन टीम मध्ये सध्या इंडियन A टीम मध्ये खेळतोय आणि सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना भारतीय संघाची कामगिरी देखील उंचावताना दिसते. सध्या टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील. अरब प्रीमियर लीग अरेबियन कंट्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ची स्पर्धा डिसेंबर महिन्यात तुम्हाला पाहायला मिळतील. आखाती देशांमध्ये ओमानमध्ये कतारमध्ये अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. जवळपास 4 ते 5 स्पर्धा आखाती देशांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतील टेनिस बॉलच्या. त्याचबरोबर UK टायगर चॅम्पियनशिप त्याची देखील डेट डिक्लेअर झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिली टेनिस क्रिकेट विश्वातली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 30 सप्टेंबर ते 1-2 ऑक्टोबर भटवाडी घाटकोपरच्या मैदानावर उल्हासमामा कामत यांच्या माध्यमातून चंद्रकांत शेंडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन डिस्ट्रिक्ट वाईज ती स्पर्धा खेळवली जाईल. चांगला फटका इथे पाहायला मिळते. वॉट अ क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सुहास पवार ऑन फायर. मागच्या मॅच मध्ये देखील आग ओढत होता सुहास. या मॅच मध्ये देखील तशीच खेळी सुहासची पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग इथे करत असताना त्याचबरोबर राज महिलांनी देखील खरोखर खूप चांगली कामगिरी केली. इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप च्या माध्यमातून मिताली राजचा एक मोठा सन्मान होईल. BMW देऊन तिला सन्मानित केलं जाईल. महिला देखील कुठेच मागे नाही. क्रिकेटमध्ये पुरुषांना खांद्याला खांदा लावून महिला देखील मोठे योगदान देत आहेत. त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येट्स इज वेगी 6 धावा.
क्रिकेट मगाशी टाळ्या शिटांचा गजर तुम्हाला पाहायला मिळाला केएसकेच्या टीमच्या माध्यमातून. तेच प्रेक्षक आता मात्र कुठेतरी डोक्यावर हात ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, कारण एका दिवशी एक खेळाडू हिरो बनतो क्रिकेटच्या माध्यमातून, तर तोच खेळाडू झिरो देखील. 32 धावा फलकावर लागल्या. टार्गेट आहे 44 धावांचा. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आता मात्र चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कबरच्या दिशेने बेमिसाल कबर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत धाव मात्र कंप्लीट केली जातात 2 आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या मात्र आकार घेते. धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 34. 34 पहिलं षटक या स्पर्धेतलं सर्वाधिक महागडे षटक इथे टाकलं जात आहे सागर सकपाळच्या माध्यमातून आणि त्याने या ओव्हरमध्ये धावा दिल्यात 34. या आपण ऐकूया डीजे विक्कीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चला सामना लवकरात लवकर चालू ठेवा. विक्रांत प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग इथे केली जाते. डोंबिवलीचा संघ प्रस्थापित केला प्रथमेश पाटील असेल, पिंट्या जोशी नवापाड्याचे त्यांचे समर्थक जय पवार यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी झाली. हा संघ मात्र अतिशय चांगलं प्रदर्शन करतोय. सुहास पवार आता टीमसाठी खूप चांगली बॅटिंग करत असताना त्याला साथ देतो अमित पाटील. संघाची धावसंख्या 34. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये उद्या ठीक 8:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. पुन्हा एकदा ग्रामीण प्रीमियर लीग विजेते संघ इथे खेळताना दिसतील. ठीक 10:30 ते 11च्या दरम्यान मुख्य मॅचला इथे सुरुवात होईल. आता मात्र अक्षयच्या माध्यमातून पहिला चेंडू बीट केलं जातं. त्याने पाटीलला पहिला चेंडू निर्धाव येतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 34. 44 धावा करायच्या. 10 धावांपासून दूर आहे हा संघ विजयाच्या अंतिम बठावर जाऊन पोहोचला असं मी म्हणेन, कारण अजूनही 4 षटका आहेत. 10 धावा इथे करायच्या. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सागरने सर्वाधिक महागडे षटक टाकले 34 धावांचं. याला बॅकफुटला जाऊन पूल केलाय, परंतु चेंडू सरळ जातोय साईड स्क्रीनच्या जवळ. 1 रन मात्र मिळते. पाहिलं असेल इथे 1 रन बरोबर संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 35. खूप महागडे षटक राहिलं होतं. सागर याचा ओडीआय क्रिकेटचा आपण विचार केला तर युवराज सिंगने 6 चेंडूमध्ये 6 षटकार म्हणजे 36 धावांचं षटक स्टुअर्ट ब्रॉडचं आलं होतं. 2007च्या वर्ल्ड कपचा आपण विचार केला तर. त्याचबरोबर नेदरलँडचा वॅन गुंगे हा गोलंदाज होता. त्याच्या विरुद्ध हर्षल गिब्सने 6 चेंडूमध्ये 6 षटकार. असे अनेक जे गोलंदाज होते खूप महागडे ठरले होते त्यांच्या करिअरमध्ये. आणि आजचा दिवस मात्र सागरसाठी थोडासा खराब दिवस म्हणून गणला जाईल या क्रिकेटच्या माध्यमातून. त्याने देखील या मॅच मध्ये 34 धावा खर्च केल्यात. तत्पूर्वी 1 रन मात्र सुहासच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. खूप चांगली बॅटिंग दाखवली सुहासने. ज्या रिदमने तो खेळतोय, बॅटचा फ्लो बेमिसाल आहे, टायमिंग खूप चांगलं आहे आणि खरोखर त्याचं पदलालित्य देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. या स्पर्धेची चर्चा सातत्याने रंगली. सध्या मी पाहिलं सौदी अरेबियामधून देखील खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा पाहिली जाते. इराणमधून ही स्पर्धा पाहिली जाते. त्याचबरोबर आखाती देश दुबईमधून ही स्पर्धा पाहिली जाते. महेंद्र खिल्लारी US मधून ही स्पर्धा अनुभवत आहेत. तर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पाहू शकाल यावेळेला पहिला गडी इथे मात्र बाद होतो. पहिल्या विकेटचं बदल.
पाहू शकाल डोंबिवली परिसरातील ग्रामीण क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. अनेक ग्रामीण खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत. डोंबिवलीचा आपण विचार केला तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते काटेच्या त्या मैदानावर. यावेळेला स्लोअर वन चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल अवांतर रूपात. इथे मात्र भर पडते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते आणि संघ जाऊन पोहोचला 37 वर. विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवलीवरून देखील अनेक प्रेक्षकीय स्पर्धा पाहतात आणि त्यांनी देखील या नावाची चर्चा सातत्याने ठेवली आहे. ज्याप्रमाणे हे सर्वच खेळाडू खेळले आज अजरामर झाले नाव विक्रांत केने असं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सातत्याने लक्षात राहील प्रेक्षकांना देखील. कारण बाळू तसा होता आणि त्याच बाळूच्या नावावर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही विक्रांत केने जरी टाकलं तर अनेक गीत आपल्याला पाहायला मिळतील. ज्याने माणसात स्थान निर्माण केलेला बाळू हे जरी जग सोडून गेला तरी देखील त्याच्या अनेक आठवणी आमच्या मनात आहेत. प्रथमेश पाटील असतील, पिंट्या जोशी नवापाडाचे असतील, जय असतील, त्यांच्या माध्यमातून आज संघ ते प्रस्थापित झाला आणि आता मात्र बॅनर तिथे आलाय. त्या बॅनरला जर कुठल्या खेळाडूने षटकार लागवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. किरण मेहर, विवेक सुतार आणि दत्ता नाईक यांच्याकडून 2000 म्हणजे जवळपास 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आवश्यकता लास्ट मॅच असेल आजच्या दिवसाची. पाहू शकाल प्रेक्षक देखील परतीचा प्रवास इथे पाहायला मिळतो. सूर्यास्ताला चाललाय. पक्षी देखील आपल्या घरट्याच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातच रंगलेला हा नगरसेवक चषक 2017. शेवटचे काही चेंडू शिल्लक, शेवटचे काही धावा इथे करायचे बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. पहिल्याच बॉलवर प्रहार केला. मॅच फिनिश होते आणि तो मात्र सामना जिंकलाय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या संघाने. हा संघ जातोय या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. या मॅच मध्ये श्री 11 घाटकोपर विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली अशी मॅच असेल. पिंट्या जोशी नवापाडा ठीक 12 वाजता रविवारी श्री 11 घाटकोपरच्या विरुद्ध तुमची मॅच असेल याची नोंद घ्या. पहिली सेमीफायनल. भगवे हमसे रक्त तड़प तो तख्त हिंदवी बाणा. अरे भगवे हमसे रक्त तड़प तो तख्त हिंदवी बाणा. राजपुत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.